माऊली ज्ञानोबरांनी दुकान टाकलं, अनेक जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुकान टाकलं. दोन दुकान पाहून पुढे चालू. माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी वॉशिंग सेंटर, जिथे खर तर गाड्या सुधारल्या जातात. मोठ्याला गाड्या कोणापाशी आहेत, वॉशिंग सेंटरला नेतात. तिथे गेल्यावर काय काय केलं जाते, गाडीला धुतल्या जाते. कुणी केलं, माऊली ज्ञानोबरांनी वॉशिंग सेंटर टाकलं बरं का. त्या दुकानामध्ये चांगल्या चांगल्या गाड्या जात नाहीत. हे अशाच कशाही गाड्या जातात. आळंदीला येत असताना, ज्यावेळेस सुरुवातीला संस्थेमध्ये जात असताना आमचे कुरीकर बाबा सांगायचे, म्हणे बाळा उमा, आपल्या या संस्थेमध्ये जे गावामध्ये हिंडणारे लेकरं आणून टाकतात म्हणे. आणि ही आपली संस्था अशी आहे, आपली मशीन अशी आहे आळंदीची, या संस्थेमध्ये कारखान्यामध्ये सरळ ऊस टाका, वाकडा ऊस टाका, का सरळ तीर ऊस टाका, त्याची साखर होऊन बाहेर येते. ती जशी कशीही वाकडे तिकडे इकडं तिकडं हिंडणारे आळंदीला आणून टाकले, तिकडून साखर होऊनच येतात. विठाला आता ज्या वेळेस आळंदीला जात असताना सुरुवातीला माझा विचार नव्हता, पण आमचे आजोबा कीर्तनकार असल्यामुळे मी पळाटेचा फास फुकला. इतिहास खूप जुना आहे. फास फुकला, मला आळंदीला नेऊन टाकलं. तिकडे गेल्यावर पहिले आम्ही गाढव होतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आठवून ठेवा. आम्ही काय होतो, मनात चला काय होतो, गाढव होतो का काय होतो, पहिले गाढव होतो. त्यावेळेस माऊली ज्ञानोबरांच्या नगरीमध्ये प्रवेश केला. म्हणजे आम्ही त्या वॉशिंग सेंटर मध्ये गेलो. आमची रिपेरिंग चालू झाली, हाताची वेगळी, पायाची वेगळी. तसे 4 वर्षाची संस्था काढली. आणि त्यानंतर माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा ज्या वेळेस आमच्या माथ्यात उतरला, त्यावेळेस तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आम्हाला छान आठवते. त्यांनी आम्हाला घोडे करून सोडले. गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, आम्ही करू दुसरी पुढे, 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 आम्ही करू दुसरी पुढे. I'm
गावाची एक जोडी. पहिले गाड होतो, तिकडे गेला घोडे झालो. विठाला विठ्ठला. त्याच्यामध्ये कसंही टाकलं तरी त्या वॉशिंग सेंटर मधून चांगलं येतं. ते म्हणजे माऊली ज्ञानोबरायचं वॉशिंग सेंटर, पहिलं दुकान. आणि दुसरं दुकान तुकाराम महाजन टाकलं, त्याचं नाव टाकलं गाथा ब्युटी पार्लर. मनुष्यांना कुठं बोल, त्यांना पण चान्स द्या. ब्युटी पार्लर मध्ये जाताना महिला मंडळ जाता जाता लग्न जवळ येऊ द्या, सगळेच जाता. काय या ब्युटी पार्लर मध्ये डोळ्याचा मेकअप आहे. डोळ्याला काय लावतात? भवाळीत काय त्या मोहळ बसतय का काय की एकही केस ठेवत नाही घरी. ते पेन्सिल लावू सगळं बारीक करतात. करता की नाही? त्या डोळ्याला काय काय रंग लावतात? वेगवेगळे रंग लावतात डोळ्याला. माझ्या घरी काय दुकान नाही, माझ्या बहिणीचं आहे, फक्त शिकून तिच्याकडून घेतो. सांगाय पुरतं. विठाला विठाला. काय या पार्लर मध्ये डोळ्याचा मेकअप आहे, पण मात्र तुकाराम महाजन त्या डोळ्याचा मेकअप सांगितला. डोळे भरून डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे या करता दिले, पण डोळ्याने जे पाहावं किंवा नाही पाहावं याच्यावर मनुष्याचा काहीच बसलेला नाही. का? नंतर सांगितलंय कानाचा मेकअप. काय ब्युटी पार्लर तुम्हाला विचारावं लागते. काय कानाला ते कुंडल घालतात ना, झुमके. त्याला आणि काय राहते ते येल राहते मागून, येलच म्हणतात इकडं. हा त्याला येल डबल, त्याच्यावर ते गोल गोल राहते वरच्या कडेला, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बोलत नाहीत काही. घोस म्हणतात का? घोस म्हणते. डबल त्याच्या खाली पण एक राहते, त्याला काहीतरी म्हणतात. हे रिकामी ठेवतच नाही, काय मावते काय नाही की. त्याच्यामध्ये एवढं भरते तर कदाचित चोरा आले ना, कान गेला. एकदा काय झालं असं सहजच, कुरेकर बाबा दृष्टांत सांगतात की बाबा एका गावामध्ये पाटलाच्या मुलाचं लग्न. काय? पाटलाच्या मुलाचं लग्न. हे 4-5 महिला मंडळाचे बचत गटाचे अध्यक्ष होते. ही म्हणे सोनं लावण्यापेक्षा बेंटेक्स लावू ना, ते चमचम पण करते, रंग उडत नाही. घेतलंय का तुमच्याकडे? आमच्याकडे लय प्रमाण चालू आहे त्याचं. सोनं होईना म्हणून ते घ्यायला बाया. काय